समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू। इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध। कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला। दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन। एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय। मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस। आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास। तर आजच प्रवेश घ्या। ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली। अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर, मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51। दुधोंडी येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने दुधोंडी ग्रामपंचायतीत सिटी सर्वे नंबर 1003 मध्ये असणारी सार्वजनिक विहीर हरिजन आड तात्काळ खुला करण्यात यावा। येत्या 8 दिवसात आड खुला न केल्यास दुधोंडी येथील आंबेडकरी समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 पासून दुधोंडी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करत असल्याचे निवेदन दुधोंडी गावच्या सरपंच उषाताई देशमुख, ग्रामसेवक रामदास जाधव, उपसरपंच विजय जाधव यांना बौद्ध व मातंग समाजाच्या नागरिकांच्या वतीने देण्यात आले। दुधोंडी ग्रामपंचायतीत सिटी सर्वे नंबर 1003 मध्ये असणारा दलित समाजाचा आड खुला करावा असे निवेदन दिले होते। दुधोंडी येथील दलित समाजासाठी असणारा आड गेली कित्येक वर्ष दुर्लक्षित राहिला आहे। जातीभेदाच्या काळात दलित समाजासाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था करण्यात येत होती। महार व मांग समाजासाठी पिण्याचे व खर्चाचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने हरिजन आड बांधण्यात आला होता। या आडाला पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणात आहेत, परंतु गावातील गाव कारभाऱ्यांनी आडाची देखभाल न करता दलित समाजास विश्वासात न घेता त्यामध्ये गावातील कचरा टाकून बऱ्यापैकी आड मुजवला आहे। या आडाशी मातंग व बौद्ध महार समाज यांचे भावनिक नाते आहे। हा आड खुला करावा या संदर्भात 22 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामपंचायत दुधोंडी, पंचायत समिती पलूस, तहसील कार्यालय पलूस, जिल्हा परिषद सांगली, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा पोलीस प्रमुख सांगली, कुंडल पोलीस स्टेशन कुंडल या ठिकाणी समाजाच्या वतीने निवेदन दिले होते। परंतु जाणीवपूर्वक गेली वर्षभर या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। हरिजन आड येत्या 8 दिवसात कचरा काढून खुला करून दुधोंडी गावातील सर्व नागरिक व दलित समाजासाठी खुला करण्यात यावा, अन्यथा गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी दुधोंडी ग्रामपंचायत समोर किंवा आडाच्या जागेच्या ठिकाणी बौद्ध व मातंग समाजाच्या वतीने आमरण उपोषण करीत आहोत याची नोंद घ्यावी। वेळप्रसंगी दलित समाजाच्या लोकवर्गणीतून आड खोदण्याचे काम करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे। यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेश तिरमारे, मोहन धनवडे, RPI नेते विशाल तिरमारे, माजी ग्रामपंचायत सदस्य जगदीश तिरमारे, इंजिनियर अनिल तिरमारे, गणेश तिरमारे, सागर तिरमारे, वैभव तिरमारे, अक्षय तिरमारे, अजिंक्य तिरमारे, सुमित तिरमारे, केतन तिरमारे, सागर लोखंडे यांच्यासह आंबेडकरी समाजाच्या वतीनं, प्रामुख्यानं बौद्ध आणि मातंग समाजाच्या वतीनं आज दुधोंडी ग्रामपंचायतीस आम्ही निवेदन दिलेलं आहे की गट सिटी सर्वे नंबर 1003 मध्ये आमच्या समाजासाठी असणारा आड हा गेले कित्येक वर्ष झालं दुर्लक्षित आहे। त्याच्यात दुधोंडी ग्रामपंचायतीच्या वतीनं कचरा टाकण्यात आलेला आहे। तो आड खुला करण्यात यावा या संदर्भात आम्ही 2025 ऑगस्ट महिन्यात निवेदन दिलं होतं, पण गेली वर्षभर झालं या निवेदनाची दखल घेतलेली नाही आणि त्यामुळं आज आम्ही ग्रामपंचायतीला सरपंच उषा देशमुख मॅडम असतील, उपसरपंच विजयदादा जाधव असतील, ग्रामसेवक जाधव साहेब असतील, या सर्वांना आम्ही आमच्या समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे की हा आड येत्या 8 दिवसात खुला करण्यात यावा, अन्यथा आम्ही समाजाच्या वतीनं गुरुवार दिनांक 9/7/2026 पासून दुधोंडी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करीत आहोत अशा पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे। आणि जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात सर्व आंबेडकरी समाजाला घेऊन या आडासाठी उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। वेळप्रसंगी लोकवर्गणीतून हा आड खुला करण्याची भूमिकाही आमच्या समाजाने घेतलेली आहे। जय भीम, जय भारत।
आत्ताच दुधंडीतील मागासवर्गीय समाजाच्या वतीनं जे ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आलं, त्या निवेदनामध्ये गट नंबर 1003मधील आड जो आहे पारंपरिक असणारा आड तो खुला करून द्यावा अशी जी समाजाच्या वतीनं मागणी करण्यात आली, ती मागणीचं निवेदन आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने स्वीकारलेलं आहे. सदर आपली जी मागणी आहे ती पंचायत समिती BDO असेल, कलेक्टर असेल यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन जी काय उपाययोजना करायला लागेल ती करण्यात येईल, एवढं या ठिकाणी सांगतो. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.